मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 23. त्या दिवशी एकसारखी मी रडतच होते. पाखराच्या पिल्लाला घरट्यात पोहोचवा म्हणणाऱ्या हळव्या पृथ्वीनं आपल्या छबुकलेला मात्र आज स्वतःच्या हातांनी दूर लोटलं होतं. ते मूल कुठं जाईल, कुणाच्या हाती लागेल, की वाहत वाहत सरळ ते सागराला मिळेल? तसं झालं तर? अनेक शंकांनी माझं मन घायाळ झालं. मान वर करावी असंही वाटत नव्हतं. कुणालाही तोंड दाखवण्याचं धैर्य होत नव्हतं. रात्री कुणीतरी कक्षात समई पेटून गेलं. थोड्या वेळानंतर कुणीतरी आत आलं. माझ्या पाठीवर हळूवार हात फिरविला. मला वाटलं ती धात्री असेल म्हणून मी तिच्यावर ओरडले, धात्री, चालती हो इथून. तिचा स्पर्श सुद्धा मला नको होता. मुली, वर बघ. मी दचकले. ते बाबा होते. समईच्या अंधुक प्रकाशात उभे होते. कक्षावर धात्रीचा पहारा नसल्यामुळे ते सरळ आत आले होते. मी डोळे पुसत त्यांच्याकडे पाहिलं. भीतीनं माझं मन पार गारठून गेलं. काय काय समजलं होतं त्यांना? धात्रीनं एक दिवसही दम धरला नाही की काय? आता काय काय ऐकावं लागणार? इतकं सर्व करूनही माझं भवितव्य उघडं पडणार की काय? माझा खांदा थोपटीत ते शांतपणे म्हणाले, कुंती, तुझ्या पित्याचं मथुरेहून आजच भुर्जपत्र आलं आहे. त्यानं तुझ्या स्वयंवराची मांडणी करायला सांगितलं आहे. त्याची तीव्र इच्छा दिसते आहे तशी. मी सुटकेचा निश्वास सोडला. काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हणाले, जशी त्यांची इच्छा आणि तुमची आज्ञा. मला माहीत आहे मथुरेच्या आठवणीनं तुला दुःख होत होतं. आता ते थोडं हलकं होईल. तुझे माता पिता तुला लवकरच भेटतील. पुस ते डोळे. शोक आवर बाळा. त्यांना काही सुद्धा कळलं नव्हतं. ते काय बोलत होते ते मलाही धड कळत नव्हतं. स्वयंवराची तयारी सुरू झाली. बाबांना मी जशी तुमची आज्ञा असं म्हटल्यामुळे त्यांनी माझी संमती आहे असंच गृहीत धरलं आणि ते पुढच्या सगळ्या तयारीला लागलेही. माझं मन सैरभैर झालं. पारध्यानं मृगीचा करावा तसे अनेक विचित्र विचार माझा एकसारखा पाठलाग करू लागले. ज्यावेळी मी स्वयंवराची माला हातात घेऊन उभी असेन त्याच वेळी त्या पेटिकेत एखादा भुजंग वरच्या छिद्रातून आत शिरून माझ्या बाळाच्या गळ्याला विळखा घालून बसलेला असेल. ज्यावेळी मी बोहल्यावर उभी असेन कदाचित नेमक्या त्याच वेळी ती पेटिका नदीच्या तळाशी चिखलात रुतून बसलेली असेल. ज्यावेळी वाद्यांच्या गजरात माझ्या मस्तकावर मंगलाक्षता पडत असतील त्यावेळीच कदाचित एखाद्या खडकावर आपटून तिचं झाकण दूर उडून गेलं असेल. उघड्या पडलेल्या बाळाचा तेजस्वी सोनेरी दीप विझविण्यासाठी आकाशात फिरणाऱ्या घारी गिधाडांनी त्याच्यावर झडपा घालून त्याच्या मस्तकाला बोचकारलेलं असेल. ज्यावेळी मी विवाहाची मंगल वाद्य ऐकत असेन त्याच वेळी माझा बाळ घोंगावणाऱ्या लाटांचं कर्कश मृत्यूगीत ऐकत असेल. माझं मन कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्या मासळीसारखं तडफडू लागे. जास्त विचार करू लागले की ते जास्तच गुरफटत जाई. मंचकावर उशीत तोंड खुपसून मी हमसाहमशी क्रंदू लागे. त्याचा गोल गोंडस चेहरा, कुरळे सोनेरी केस आणि कानातली लुसलुशीत कुंडलं दिवसभर माझ्या डोळ्यांपुढं एकसारखी नाचू लागत. जीवाच्या आकांतानं मी माझे डोळे गच्च मिटून घेई. माझ्या स्वयंवराची आमंत्रणं आसपासच्या सर्व मान्यवर राज्यांना गेली. सगळं नगर त्याबद्दल चर्चा करीत होतं. मला माझ्या दैवगतीची कीव वाटत होती. पृथ्वीची मी कुंती झाले होते, कुंतीची माता झाले होते आणि परत कुमारी म्हणून मी स्वयंवरासाठी उभी राहणार होते. जगातल्या कुठल्या स्त्रीला दैवानं माझ्या इतकं निर्दयपणे हवं त्या ठिकाणी फिरवलं असेल? पण माझ्या शब्दाला इथं कुणीतरी प्रतिसाद दिला असता काय? मला हे स्वयंवर नको म्हणून टाहू फोडून सांगितलं असतं तर प्रश्नांच्या माऱ्यांनी पुन्हा पुन्हा मला सर्वांनी फाडून खाल्लं असतं. स्त्री म्हणजे समाजाच्या कोंडवाड्यात सामाजिक संकेताच्या दाव्यानं जखडलेली गायच जणू. तिला न आवडणाऱ्या अनेक गोष्टी खुल्या मनानं कधी बोलता येत नाहीत. जणू लक्ष लक्ष दुःख आकाशाच्या शांततेनं मुखपणे सहन करण्यासाठीच तिचा जन्म असतो. स्वयंवराचा दिवस येत चालला. सगळ्या नगरजनांचा उत्साह समुद्रभरती आल्यासारखा फेसाळू लागला. त्यांच्या राजकुमारीचं स्वयंवर होतं. निरनिराळ्या वैभवाची प्रदर्शनं त्यांना आता पाहायला मिळणार होती. माझं मन मात्र एकटंच देहाच्या अंधाऱ्या दालनात अश्रू ढाळी.
मला माझ्या बाळाला एकदा पाजणं सुद्धा धड जमलं नव्हतं. आता कुंती आत एक आणि बाहेर एक अशी दोन आयुष्य जगू लागली. एक राजकुमारीचं, एक भग्न हृदयी मातेचं. माझ्या जीवाची या दोन कुंतींमध्ये केविलवाणी कुत्तरोड होऊ लागली. राजस्त्रियांची दुःख ही राजवाड्यासारखीच मोठाली असतात आणि त्यांना कुलांच्या प्रतिष्ठेच्या तटानं नेहमीच घेरलेलं असतं. स्वप्न म्हणजे स्मृतीचं बालक असावं. रोज रात्री मला चित्रविचित्र स्वप्न पडत. कधी स्वप्नात ते चंडोल पक्षाचं पिल्लू आपली चोच वासून केविलवाना आवाज काढीत ओरडे, तर कधी नदी किनाऱ्यावर बघितलेली ती सवस्च गाय हंबरू लागे. तिचं बाळसेदार वासरू तिच्या मागून शेपटीचा भरीव गोंडा उंचावीत बागडताना दिसे. एके दिवशी तर स्वप्नात एक भयानक दृश्य मला दिसलं. पाण्यातून हिंदकळत वाहणारी ती पेटिका नदीत एका दगडी खोबणीत अडकली होती. आतलं बाळ भुकेनं टाहो फोडून रडत होतं. त्याला पुढे येऊन कुणीच मायेनं उचलीत नव्हतं. लाटांनी ती पेटी हलताच बाळाला वाटे कुणीतरी आपणाला वर उचलायलाच आलं आहे. हातपाय हलवून ते कुणाच्याही कुशीत शिरायला धडपडल्यासारखं करू लागे, पण कुणीच त्याला वर उचललं नाही. ओरडून ओरडून ते थकलं. शेवटी भुकीपायी नुसते चिमुकले हातपाय झाडून झाडून त्यानं एक भयानक आचका दिला आणि ते कायमचं शांत झालं. पण ते शांत झालं नव्हतं. थोड्या वेळानं थंड झालेलं त्याचं शरीर हळूहळू हलू लागलं. कसं तरीच क्षणाक्षणाला त्याचं सोनेरी अंग जास्त सोनेरी होत फुगू लागलं. पेटिकेचं झाकण त्यानं पायानं धाडकन उचकटून टाकलं. वाढत वाढत ते त्या आकाश पुरुषासारखं मोठं झालं. त्याची चर्या रागानं लाल झाली होती. कानातील कुंडलं तापली होती. त्याचे निळे डोळे क्रोधामुळे जांभळे दिसत होते. अश्वनदीच्या अफाट पाण्यावरून त्याने अजस्र पाय टाकीत ते दणदण माझ्याच रोखानं धावून येत होतं. आपल्या मुठ्ठी वळून रागानं दात ओठ खात म्हणत होतं, मातेच्या पवित्र नात्याला पायदळी तुडविणाऱ्या राक्षसीनी, प्रतिष्ठेच्या रेशमी कोशात दडून बसलेल्या कैदासीनी, थांब! त्यानं आपली वळलेली भक्कम मूठ माझ्या मस्तकावर मारण्यासाठी वर उचलली. मी किंचाळून ओरडले, धात्री धाव! कक्षाबाहेर धात्री उभीच असावी. माझी जीवघेणी किंकाळी ऐकून ती धावतच आत आली. माझ्या तोंडावरचा घाम पुशीत लगबगीनं ती म्हणाली, राजकुमारी, किती भ्याला आहात तुम्ही? स्वप्न विप्न पडलं होतं की काय? धात्री, बाळ! मला काहीच बोलता येईना. त्या दासीला माझ्या यातना कशा कळणार? राजकुमारी, बाळ सुरक्षित आहे. तुम्ही उठण्याचीच वाट पाहत होते. माझ्या पाठीवरून हात फिरवत ती दबक्या आवाजात म्हणाली. मी झटकन उठून तिचे खांदे गदागदा हलवून आनंदाने ओरडले, कुठं आहे? कुणाला मिळालं ते? तिनं बाहेर उभ्या असलेल्या एका कोळ्याला आत बोलावून घेतलं. वाकून तो कक्षात आला. मी त्याला एकदम 3-4 प्रश्न विचारले. कुठं गेली ती पेटिका? कुणाला मिळाली? ज्याला सापडली त्यानं बाळाला आपल्याजवळ घेतलं की नाही? राजकुमारी, ती पेटिका अश्वनदीतून चर्मणवती नदीत गेली. चर्मणवती नदीतून कनकपुराजवळ ती यमुनेत गेली. यमुनेतून ती प्रयागजवळ गंगेत गेली. प्रयागपासून 50 योजनांवर ती काशी राज्याजवळ अंगदेशातील चंपानगरीजवळ गेली. कुणाला मिळाली ती? दैवयोग बलवत्तर म्हणूनच एका सारथ्यानं पाण्याबाहेर काढली ती. 300 योजनांचा प्रवास करून आली होती ती पेटिका. सारथी? होय राजकुमारी, त्या सारथ्याच्या स्त्रीनं त्या बाळाला जवळ घेतलं. त्याला बघताच तिला पान्हा फुटला. तो मुलगा सारथ्याच्या पर्णकुटीत सुखरूप आहे. क्षमा असावी राजकुमारी, पण तो मुलगा कुणाचा? कुठल्या पाषाणवृत्ती मातेनं त्याला मृत्यूच्या मुखात लोटलं होतं? तो मुलगा दुर्वास ऋषींच्या महायज्ञाचा आहे. त्याच्या अंगावर गळ्यातील मोत्याचा कंठा फेकीत मी म्हणाले, कुणालाही काहीही बोलू नकोस. गुरुदेव दुर्वास? भिवून एक अस्पष्टसा उद्गार काढीत लगबगीनं कंठा घेऊन तो चुपचाप निघून गेला. माझं मन शांत झालं. आनंदानं मी धात्रीला मिठी मारली. माझ्या डोळ्यांतून निघणारी अश्रूंची धार तिची कंचुकी भिजवू लागली. त्यात एका राजकुमारचे असहायतेचे दुःखाश्रू होते आणि आपल्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी तळमळणाऱ्या एका मातेचे आनंदाश्रू होते. कुठंही का असेना तो सुखरूप होता. स्वयंवराचा दिवस उजाडला. नगर आमंत्रितांनी गजबजून गेलं. राजवाड्यासमोरच्या मोकळ्या पटांगणात एक भव्य मंडप उभारण्यात आला.
बाबा लहान मुलाच्या उत्साहानं काय पाहिजे काय नको हे पाहत सगळ्या मंडपभर फिरू लागले. नगरजन येऊन वाड्याची सजावट करू लागले. नगारे तंतुविना तुताऱ्या वाजू लागल्या. मगध, कोसल, मद्र, चेदी, पांचाल, विदेह, काशी आदी सर्व राजांची राजेश्वर स्वयंवरासाठी आले. मथुरेहून आई आणि बाबा कन्यादान करण्यासाठी आले. त्यांच्याबरोबर वसुदेव हा बंधू आणि श्रुतश्रवा नावाची, जिला मी प्रथमच पाहत होते, ती बहीण आली. राजवाड्यावर फार वर्षानंतर हा समारंभ होत होता आणि म्हणून सगळीकडे उत्साहाची कारंजी फुलली होती. विवाह, स्त्रीची जीवनसरिता एका सबल आणि पराक्रमी पुरुषाच्या समुद्राला मिळते, ते संस्मरणीय वळण. एका स्त्रीच्या उमललेल्या सुगंधी जीवनपुष्पाची सासरच्या विविध माणसांच्या मालिकेत मधुर गुंफण. स्त्रीच्या जीवनातील पहिलाच मंगल संस्कार, आर्य स्त्रीचा पुनर्जन्म. स्वयंवराची वेळ झाली. मंडप नगरजनांनी आणि आमंत्रितांनी काठोकाठ भरून गेला. बाबांनी उठून सर्वांना उद्देशून सांगितलं, आर्यावर्तातील पराक्रमी राजराजेश्वर हो, मथुरेचा यादव राजा शूरसेन याची औरस कन्या पृथा, माझी मुलगी कुंती आता मंडपात वरमाला घेऊन येईल. आपल्यापैकी अनुरूप वराच्या गळ्यात ती स्वेच्छेने वरमाला घालील. आपण सर्वजण या स्वयंवराला आलात हे पाहून माझं मन आनंदानं भरून गेलं आहे. एक भोजवंशीय राजा म्हणून मी आपलं स्वागत करतो. या स्वयंवरासाठी कोणताही पण मांडण्यात आलेला नाही. माझ्या कन्येची कुंतीची पसंती हाच स्वयंवराचा पण आहे. सगळ्यांनी उठून बाबांना आदरानं अभिवादन केलं. मंडपात सगळीकडे शांतता पसरली. हातात शुभ्र कमल फुलांची वरमाला घेऊन मी अमात्यांच्या मागून मंडपात प्रवेश केला. कुणीतरी ललकारी दिली, यादव कुलोत्पन्न मथुरा देशीय स्वरूप सम्राज्ञी राजकुमारी कुंती देवी. सगळे राजेश्वर क्षणभर उठून उभे राहिले. बाबांनी हात वर करताच ते पुन्हा खाली बसले. माझ्या अंगातून विजेची एक लहर चमकून गेली. आज माझ्या भावी आयुष्याच्या यात्रेतला सहयात्री मला अचूक निवडायचा होता. आजची माझी निवड माझं भवितव्य ठरविणारी होती. एकाएकी कानांवर काळजाची धडधड ऐकू येऊ लागली. वरमाला सावरीत मी अमात्यांच्या मागून हळूवार पावलं उचलीत मंडपातून चालू लागली. अमात्य एकेका राजेश्वराचं वर्णन ऐकवीत होते. आपणाला माहीत असलेली सगळी विशेषणं ते वापरीत होते. मी किनारी कटाक्षानं त्या राजेश्वराकडे पाहत होते. नापसंतीनं पुढं जात होते. एक एक करता बसलेल्या सर्व राजेश्वरांची बैठक संपत आली. शेवटचं एकच नाव शिल्लक राहिलं, मगध देशाचे शत्रू तापण महाराज दीर्घ. अमात्यांनी माहिती सांगितली. मी नापसंतीनं पुढं झाले. सगळेजण कुजबजू लागले. संध्याकाळची दीर्घ सोनेरी किरणं मंडपावर पसरू लागली. अमात्य माझ्या कानाची भयभीतपणे पुटपुटले, राजकुमारी, आता या मंडपाचं रणक्षेत्र होणार. तुम्ही कुणाला तरी निवडायला पाहिजे होतं. काय केलं ते? काहीतरी बोलण्यासाठी बाबा उभे राहिले. एवढ्यात मंडपाच्या पश्चिमेच्या दिशेनं गोंधळ झाला. नगरजन भराभर बाजूला सरकू लागले. पाठोपाठ हजारो घोडेस्वार वाड्याच्या महाद्वारातून आत घुसले. कुणीतरी ललकारी दिली, हस्तिनापुराधिपती कौरवराज महाराज पांडू. हातातील माला सावरून मी पश्चिमेकडे पाहू लागले. एक उंच गौरवर्णी बांधेसूद आकृती मंडपातून पुढं सरकत होती. मावळत्या सूर्यदेवांचे किरण पाठीमागून त्या आकृतीवर पडले होते. आकृतीची चर्यापुष्ट गोल होती, जणू सूर्यदेवच स्वयंवरातल्या कुंतीची लाज राखण्यासाठीच येत होते. ती आकृती मंडपात येताच मी पुढं झाले. हातातील वरमाला मी त्या पुरुष श्रेष्ठाच्या गळ्यात घातली. चोहोबाजूला टाळ्यांचा कडकडाट झाला. कुणीतरी आनंदानं ओरडलं, हस्तिनापूर कौरव कुलभूषण महाराणी कुंती देवींचा. सगळ्यांनी त्याला प्रतिसाद दिला, विजय असो. मी राजकुमारी कुंतीची महाराणी कुंती झाले. माझं मन आनंदाच्या सागरावर डोलू लागलं. सगळ्या आर्यावर्तात विक्रमाचा धाक असलेल्या हस्तिनापूरच्या कुरुकुलाची मी महाराणी झाले. महाराजांसमवेत मी बाबांना आशीर्वादासाठी नमस्कार केला. त्यांनी भारावून आशीर्वाद दिला, कुरुकुलाची दुमदुमणारी कीर्ती तुझ्यामुळे स्वर्ग लोकांपर्यंत जावं. आजपर्यंत झालेल्या सर्व अनपेक्षित घटनांत ही एकच घटना मला धीर देणारी होती. माझ्या इच्छेनं घडलेली होती.
मी निर्धास्त झाले होते.